नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रुचिराच्या नवीन भागामध्ये. तर आज आपण बघूया स्पिनच राईस विथ तंदुरी क्रीमी व्हेजिटेबल्स. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते आपण पाहूया. स्पिनच एक जुडी, कोथिंबीर 8 ते 10 पुदिन्याची पाने, ब्रोकोली, लाल पिवळी भोपळी मिरची, मक्याचे दाणे, मशरूम्स, कसुरी मेथी, झुकिनी, कांदा, उभा चिरलेला कांदा, बटर, आमचूर पावडर, धने पावडर, हळद, चिली फ्लेक्स, काश्मीरी रेड चिली पावडर, हिरवी मिरची, जिरे पावडर, लसूण, सैंधव, मीठ, दूध, मैदा, क्रीम, शिजवलेला भात. स्पिनच राईस विथ तंदूरी क्रीमी व्हेजिटेबल्स थोडीशी नवीन डिश आहे, थोडंसं काहीतरी वेगळं आहे. आपण नेहमीच खूप एक वन मील डिश वगैरे असा प्रकार बघतो की जिकडे आपल्याला सगळं एकत्र पाहिजे, 2-3 प्रकार नको, पोळी भाजीचा कंटाळा आला की त्याच्यासाठीचा हा एक सुंदर ऑप्शन आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हेजिटेबल्स टॉस करून घ्यायचे आहेत. तर आता आपण व्हेजिटेबल्स टॉस करूया. त्याच्यासाठी आपण एका कढईमध्ये एक चमचाभर बटर टाकूया. हे बटर मेल्ट झाल्यावर आपण ह्याच्यात चिरलेली लसूण घालूया. थोडीशी चिरलेली लसूण आहे, 5 ते 6 पाकळ्या लसूण चिरून घ्यायची आणि ती ह्याच्यात टाकायची. खूप बारीक चिरण्याची गरज नाही आहे, थोडीशी आपण मीडियम साईज जरी चिरली तरी काही हरकत नाही. आता बटर मेल्ट झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात ही थोडीशी बारीक चिरलेली लसूण घालूया. लसूण घातल्यानंतर याला आपण थोडंसं परतून घ्यायचं, पण परतताना आपण कुठल्याही प्रकारे लसणीचा रंग येऊ द्यायचा नाही आहे रसणीला. आणि जशी लसूण परतून होते तसं त्याच्यात एक एक करून व्हेजिटेबल्स घालायचे आहेत. आता ही झुकिनी आहे, ही बारीक चिरलेली झुकिनी आहे, बारीक म्हणजे मीडियम साईज चिरलेली आहे. कारण की ही व्हेजिटेबल्स जेव्हा तंदुरी क्रीमी सॉसमध्ये आपण बनवणार आहोत तेव्हा ते थोडेसे असे मोठे असलेले आणि थोडेसे अर्धवट शिजलेले असले तरी ते चांगले लागतात. कारण की ह्या भाज्या खूप शिजवल्या की त्या खूप चांगल्या लागत नाहीत. त्याचबरोबर हे मी वाफवून घेतलेले मक्याचे दाणे आहेत, एक साधारण 50 ग्रॅम वगैरे वाफवून घेतलेले मक्याचे दाणे. तंदुरी क्रीमी व्हेजिटेबल सॉस जो आहे तो खूप असा कलरफुल होतो, त्यामुळे ह्याच्यामध्ये जितक्या शक्य आहे तेवढ्या कलरफुल भाज्या तुम्ही वापरलात तर तुम्हाला खूप जास्त मजा येईल. बघायला ते खूप सुंदर दिसतं, दिसायला खूप छान दिसतं. कारण की स्पिनच राईसचा जो रंग असणार आहे तो हिरवा असणार आहे आणि त्याच्याबरोबर हा जो भाज्यांचा रंग आहे तसं एकदम कलरफुल विविध रंगांच्या भाज्या आपण ह्याच्यात वापरतो आहे. खूप टॉस करण्याची पण गरज नाही आहे, पूर्ण शिजता कामा नाहीत कुठल्याही भाज्या, कारण की त्या पुढे जाऊन सॉसमध्ये शिजणार आहेत. आत्ताच मी ह्याच्यात लाल आणि पिवळी भोपळी मिरची घातलेली आहे, बेल पेपर्स, रेड येल्लो बेल पेपर्स म्हणतात, ते ॲड केलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर आता मी ह्याच्यामध्ये ब्रोकोली ॲड करणार. ही ब्रोकोली पण मी शिजवून घेतलेली आहे. रेड बेल पेपर्स कच्चे आहेत, झुकिनी कच्चे आहे आणि ह्याच्यात जे मक्याचे दाणे आहेत ते मात्र वाफवलेले आहेत. आणि आता हे जे ब्रोकोली आहे ती पण मी वाफवून घेतलेली आहे, वाफवून शॉक दिलेला आहे त्यांना थंड पाण्यामध्ये. अशा प्रकारे मी ती ब्रोकोली तयार करून घेतलेली आहे. याला फार वेळ आपल्याला शिजवायला लागणार नाही. आणि शेवटी मी याच्यात मशरूम घालणार आहे. ओके, हे बारीक चिरलेले मशरूम आहेत. मशरूम तुम्ही स्वच्छ धुवून त्यांचे एका मशरूमचे 4 भाग किंवा 8 भाग करू शकता. जेवढा मशरूम मोठा आहे त्या हिशोबाने तुम्ही त्याला बदलू शकता, त्याचे तुकडे करू शकता. आता ह्याच्यात मशरूम सगळ्यात शेवटी घालायचे, कारण मशरूम अजिबात शिजायला वेळ लागणार नाही, तर त्या हिशोबाने तुम्ही मशरूम त्याच्यामध्ये ॲड करा. आता ह्या भाज्या परतून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या भाज्या सेपरेट ठेवायच्या. आता आपण ह्याचा जो सॉस आहे तो आधी बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. ओके ओके आता मोठ्या भांड्यामध्ये मी हे बटर ॲड करतो आहे. हे साधारण 25 ग्रॅम बटर आहे. हे बटर आपल्याला पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि आपण आता व्हाईट सॉस बनवणार आहोत. बहुतेक जणांना माहिती आहे आता आजकाल व्हाईट सॉस हा प्रकार खूप सर्वसामान्य घरांमध्येही रोजच्या रोज बनायला लागलेला आहे.
तर मी व्हाईट सॉसच बनवतो आहे, खूप काही वेगळं बनवत नाही आहे तंदुरी क्रीमी व्हेजिटेबलसाठी. पण व्हाईट सॉस बनवताना काही काळजी घ्यायची असते आपल्याला, तर ते मी तुम्हाला आवर्जून सांगतो की तुम्ही इथे काय काळजी घ्यायची आहे. बटर नेहमी मेल्ट झाल्यानंतर गॅस कमी करायचा आहे, बटर तुमचं पूर्ण मेल्ट होऊन द्यायचं आहे आणि तुम्ही गॅस बारीक करायचा आहे. तुम्ही गॅस बारीक केलात की त्याच्यामध्ये साधारण तेवढाच अंदाजाने तेवढाच, जर का तुम्ही 25 ग्रॅम बटर घेतलं असेल तर 25 ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्हाला मैदा ॲड करायचा आहे. आणि व्हाईट सॉस बनवताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्याला लागतं दूध. आणि हे दूध मी आधीच वाफून थंड करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे वाफून थंड केलेलं दूध जे आहे हे याच्यामध्ये ॲड करायचं आहे, पण ते नंतर ॲड करायचं आहे. आधी आपल्याला हा जो मैदा आहे जो आपण ह्या बटरमध्ये ॲड केलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित भाजताना एक काळजी घ्यायची आपल्याला की आपण कधीच या मैद्याला रंग येऊ द्यायचा नाही आहे. इतका मंद आचेवर तो आपल्याला सावकाश एकदम त्याला असं आपण रोस्ट करणार आहोत. खूप जास्त त्याला आपण जर का भाजलं तर त्याचा रंग पांढरा राहणारच नाही आणि मग तो व्हाईट सॉस होणारच नाही. आता ह्या स्टेजमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे आणि दूध आपल्याला एक 3 टप्प्यांमध्ये ॲड करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आता कसं करायचं आहे. हे मी तापवून घेतलेलं आणि थंड केलेलं दूध आहे. आता हे मी 3 टप्प्यांमध्ये ॲड करणार आहे. ह्याच्यात सुरुवातीला आपल्याला थोडं जास्त क्वांटिटीमध्ये दूध घालायचं आहे आणि आपल्याला खूप विगरसली खूप फटाफट हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे करत असताना तुमची गॅस जो आहे तो मीडियम किंवा एकदम स्लोवर असणं फार गरजेचं आहे. तर आता आपण करूया. ह्याच्यात मी आता बऱ्यापैकी दूध घालून घेतलेलं आहे आणि याला एकदम विगरसली असं विस्क करणार आहे. एकदा जे पहिलं घातलेलं दूध आहे ते पूर्णपणे ह्याच्यामध्ये मिक्स झालं आणि ह्याच्या कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यात गुठळ्या झाल्या नाहीत की मग आपण ह्याच्यामध्ये दुसरं दूध घालायचं आहे. आता मी ह्याच्यात दुसऱ्यांदा दूध घातलं आहे. तुम्हाला जर का असं वाटलं की खूप जास्त गरम झालं तर तुम्ही गॅस बंद करून घ्या आणि याच्यामध्ये उरलेलं सगळं दूध घाला. आता आपल्याला ह्याचबरोबर थोडंसं आपल्याला आता गॅस आपण वाढवू शकतो आणि मग नंतर ह्याच्यानंतर ह्याला आपण उकळू द्यायचं आहे. थोडासा हा सॉस उकळेल तसा तो घट्ट होत जाईल. आणि आपल्याला हे लक्षात ठेवायचं की हा सॉस उकळत असताना किंवा शिजत असताना तुम्हाला कंटिन्युअसली स्टर करणं खूप गरजेचं आहे. आता हे उकळायला लागलं आहे सॉस, हळूहळू तुम्हाला दिसत असेल. व्हाईट सॉस जो आहे तो आपण तंदुरी सॉस म्हणून यूज करणार आहोत. तर आता मी ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ॲड करतो. काश्मीरी रेड चिली पावडर अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, जीरा पावडर 1 चमचा, हळद चिमूटभर, आमचूर पावडर 1 चिमूटभर, चिली फ्लेक्स, हे सैंधव आहे, काळं मीठ ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतर चिमूटभर साधं मीठ. आणि आता आपण ह्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर आपण गॅस वाढवायचा आहे, मोठा करायचा आहे आणि मग आपण ह्या पूर्ण सॉसला थोडंसं अजून उकळू द्यायचं आहे. कारण की हा जेवढा सॉस उकळेल तेवढा तो घट्टही होईल आणि त्याचे फ्लेवर्स जे आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत ते अजून सुंदर दिसायला लागतील. तंदुरी आहे त्यामुळे थोडासा लालसर रंग याला येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ह्याच्यामध्ये आपण काश्मीरी रेड चिली पावडर यूज केलेली आहे. मी याच्यामध्ये साधारण 1 मोठा चमचा ॲड करतो आहे काश्मीरी. थोडासा लाल रंग अजून येणं गरजेचं आहे. याला कंटिन्यू स्टर करायचा. आता ह्याचा रंगही पालटलेला आहे आणि व्यवस्थित तो शिजलेला आहे.
एकदा हा सॉस पूर्ण तयार झाला की आपण ह्याच्यामध्ये वरून ह्याच्यात कसुरी मेथी ॲड करणार आहोत. कसुरी मेथी खूप गरजेची आहे, कारण कसुरी मेथी एक तंदुरी फ्लेवर जो असतो तो ती कसुरी मेथी देते. ती कसुरी मेथी मी थोडीशी गरम करून घेतलेली होती तव्यावर वगैरे, आणि मग त्याला असं पण हाताने पूर्ण क्रश करून आपण तिला सॉसमध्ये ॲड करणार आहोत. आता तुम्ही बघू शकता सॉस व्यवस्थित घट्ट झालेला आहे, सॉसी कन्सिस्टन्सी त्याला आलेली आहे. आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या व्हेजिटेबल्स आपण वेगळ्या टॉस करून घेतल्या होत्या त्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आता ह्या व्हेजिटेबल्स आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्या व्हेजिटेबल्स ॲड झाल्यानंतर आपण ह्याला पुन्हा एक साधारण 1 मिनिट ते 1.5 मिनिट आपण याला एक वाफ काढून घ्यायची आहे. मी पुन्हा गॅस चालू केलेला आहे. आता आपण याला असं शिजवून घेणार आहोत. जसं हे शिजवून पूर्ण होईल, हा सॉस थोडासा अजून घट्ट होईल, त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये क्रीम ॲड करणार आहोत. 1 मिनिटभर होऊन गेलेलं आहे आणि तुम्हाला ह्या भाज्यांचे रंग आहे. ब्रोकोली खूप सुंदर दिसतं याच्यामध्ये, त्यामुळे ब्रोकोलीच वापरणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघू शकता हा सॉस व्यवस्थित घट्ट होतोय, तो उकळतोय. तर आता आपण त्याच्यात गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी वरून क्रीम ॲड करायचं. तर अशा प्रकारे आपला क्रीमी व्हेजिटेबल्स इन तंदुरी सॉस रेडी आहे. आता आपण स्पिनच राईस बनवून घेऊया. स्पिनच राईस बनवण्यासाठी आपल्याला पालकाची प्युरी बनवून घ्यावी लागेल आणि ती प्युरी बनवण्यासाठी आपल्याला पालकाला एका विशिष्ट पद्धतीने वाफवून घ्यायचं आहे किंवा उकळवून घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो ते कसं करायचं. पाणी गरम करून घेऊया. मी थोडंसं पाणी गरम केलं होतं. आता आपण त्याला पूर्ण उकळूया आणि उकळत्या पाण्यात आपल्याला हा पालक घ्यायचा आहे. हा मी पालक निवडून धुवून वाळवून घेतलेला आहे. आता आपल्याला हा पालक ह्या उकळत्या पाण्यात ॲड करायचा आहे आणि त्याचबरोबर मी हे इथे बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. ठीक आहे, मी बर्फाचे काही क्यूब्स घेतलेले आहेत किंवा बर्फ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. खूप पाणी ॲड करायचं नाही आहे. खूप पाणी ॲड केलं तर बर्फाचं पण पाणी होऊन मग ते नॉर्मल टेम्परेचरला येईल. त्यामुळे थोडा बर्फ जास्त आणि पाणी कमी अशा पद्धतीने तुम्हाला ते बनवून घ्यायचं आहे. पाणी उकळल्यानंतर मी याच्यात हा पालक ॲड करणार आहे. मी पालक ॲड केल्यानंतर साधारण एक घड्याळ लावून मिनिट ते 1.5 मिनिट तुम्ही याला पालकाला या पाण्यात ठेवायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही ठेवायचं नाही आहे. त्याच्यापेक्षा जास्त ठेवलात तर पालकाचा रंग पूर्ण निघून जाईल आणि पालक काळा दिसेल. आणि लगेच मी इथून काढून पालकाला मी या बर्फाच्या पाण्यावर ठेवणार आहे. आता साधारण 1 मिनिट होत आलेलं आहे. आता मी याला ह्याच्यातून काढून शक्य तितकं पाणीसुद्धा तुम्ही स्ट्रेन करून घ्या, कारण की जर का पाणी हे गरम पाणी त्या पाण्यात गेलं तर पुन्हा त्या पाण्याचं टेम्परेचर खूप जास्त वाढून जाईल आणि मग ते थंड राहणार नाही. आणि लगेचच तुम्ही त्याला पालकाला त्या बर्फाच्या पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे. याने काय होणार आहे, तो जो पालकाचा रंग आहे तुम्ही बघू शकता, अतिशय हिरवागार असा पालकाचा रंग आलेला आहे. आणि हा आपण जेव्हा ह्याचे प्युरे बनवू तेव्हासुद्धा हा रंग असाच राहील. ह्याकरता आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता आपण याची प्युरी बनवून घेऊया. आता मी ह्याच्यात हा पालक आहे तो ॲड करणार आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात मी पुदिन्याची पानं घालणार आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 7 ते 8 कोथिंबीरीच्या काड्या आपल्याला घ्यायच्यात. त्या असं चिरून, म्हणजे कोथिंबीर चिरून नाही घ्यायचे पण निवडून घ्यायचे व्यवस्थित. एक हिरवी मिरची तुम्हाला किती हवी आहे तुमच्या स्पायसीनेसच्या हिशोबाने तुम्ही हिरवी मिरची ॲड करायची आणि आता आपल्याला ह्याची प्युरी करून घ्यायची. आपली पालकाची प्युरी आता रेडी आहे. आता आपण याला बोलमध्ये काढून घेऊया.
ही आपली प्युरी रेडी झालेली आहे. राईस बनवण्यासाठी आता आपण अर्धा चमचा एवढं तूप तेल तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही घ्यायचं आहे. तुम्ही बटर वापरलं तरी चालणार आहे इथे. त्याच्यानंतर हा उभा चिरलेला कांदा तो आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला कांदा हलका परतून घ्यायचा आहे, खूप परतून घ्यायची गरज नाही. ह्याला रंग वगैरे आणण्याची तर अजिबात गरज नाही आपल्याला. आता मी हा कांदा परतून झाल्यानंतर याच्यात ही प्युरे जी आहे पालकाची ती मी ॲड करतो आहे. आता ही प्युरे पण आपण एक साधारण अर्धा मिनिट वगैरे आपण याला शिजवून घेणार आहोत, कारण की थोडासा जर का पालकाचा कच्चेपणा वगैरे राहिला असेल तर तो या शिजवण्यामध्ये निघून जाईल. तर आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित पालकाची प्युरी जी आहे ती पण कुक होते. आणि आता ह्याच्यामध्ये मी हा शिजवलेला बासमती तांदूळ वापरतो आहे. हा बासमती तांदूळ मी साधारण 70 ते 80% ऑलरेडी उकळत्या पाण्यात शिजवून घेतलेला आहे. आणि आता आपण तो पुढे या पालकाच्या प्युरेमध्ये शिजवायचा आहे. आता आपण हा राईस जो आहे तो प्युरेमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता खूप सुंदर रंग येतो याला, हिरवा असा. तर आधी पूर्ण व्यवस्थित आपण त्याला एकत्र करून घेऊया आणि मग आपण त्याचा गॅस जो आहे तो फ्लेम थोडीशी वाढवूया. आता ह्याच्यातला कांदा जो आहे तो थोडासा कच्चा राहिल्या कारणाने याला एक गोडसर अशी चव येते, जी ह्या तंदुरी क्रीमी व्हेजिटेबल्स बरोबर खूप गरजेची असते. तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करूया, कारण की मीठ गरजेचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मीठ घालतो. चवीनुसार तुम्ही साधारण मीठ घालून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स ॲड करतो आहे. आता अशा प्रकारे आपला राईस पण रेडी झालेला आहे. आता आपण त्याला सर्व करून घेऊया. आता आपल्याला तंदुरी फ्लेवर जो आहे तो त्या सॉसला द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक छोटीशी युक्ती, म्हणजे सगळेच करतात, त्याच्यात काही वेगळं असं नाही आहे, तर ते आपण करून घेऊया. त्याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला एक 2 ते 3 कोळसे, जे मी आता गॅसवरच भाजून घेतो आहे. म्हणजे भाजून इन द सेन्स त्यांना पेटवून घेतो आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, असं गॅसवर 1-2 कोळशांचे असे मोठे मोठे तुकडे ठेवायचे आणि आपल्याला थोडी वाट बघायची जिथपर्यंत ते कोळसे जळत नाहीत पूर्णपणे. एक 4-5 कोळसे पण खूप होतात, तुमच्यावर आहे, तुमचं क्वांटिटी किती आहे त्याच्यावर. खूप जास्त असेल तर तुम्ही थोडे जास्त कोळसे वापरू शकता. आता हे करण्यासाठी मी एक मातीचं भांडं वापरलेलं आहे. हे मी नेहमीच त्या कारणासाठी वापरतो, म्हणून मी ते आणलेलं आहे. पण जर का तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे साधारण एखादी सिल्वर फॉईल वगैरे असेल तर त्या फॉईलचे असे वाटे टाईप तुम्ही बनवून त्याच्यामध्ये कोळसा ठेवू शकता. आता तुम्ही बघू शकता की थोडासा कोळसा माझा तयार झालेला आहे, पण अजून तो पूर्णपणे जळलेला नाही. तर आपण तो पूर्ण पेटवून घेऊ. हा जो कोळसा आहे हा पूर्णपणे पेटलेला आहे. तर आता मी ह्याचा गॅस बंद करणार आहे. त्याच्या आधी मी हे भांडं जे आहे आपलं, ज्याच्यामध्ये आपला सॉस तयार झालेला आहे, ते मी इथे मध्ये घेतो आणि ह्याच्यामध्ये थोडीशी अशी मी जागा करून घेतलेली आहे. आता हे जे भांडं आहे हे आता मी त्या सॉसच्यामध्ये थोडीशी जागा करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी त्याच्यावरती हे अलगद ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी गॅस बंद करून हे जे कोळसे जे आहेत, जे पेटलेले आहेत, ते अशा पद्धतीने त्याच्यात ठेवणार आहे आणि त्याच्यावर मी हे थोडंसं साजूक तूप जे आहे ते मी सोडणार आहे आणि लगेचच त्याच्यावरती हे आपण झाकण ठेवून द्यायचं आहे. आता जो धूर जो आहे तो आपल्या सॉसला जेवढं शक्य आहे तेवढा तंदुरी फ्लेवर देईल आणि आपल्या सॉसला एक वेगळाच असा पूर्णपणे वेगळी अशी चव तयार होईल. तर आता आपलं हे तयार आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. प्लेटिंगसाठी तुम्ही जर का एक डीप डिश अशी वापरलीत तर जास्त चांगलं होईल. फ्लॅट वापरलीत तरी पण इट्स युअर चॉईस. पण तुम्ही बघा जितकं शक्य आहे तितकी डीप डिश वापरा, कारण की तो सॉस आहे ती सॉसी कन्सिस्टन्सी असल्यामुळे डीप डिशमध्ये ते चांगलं बसेल. आता मी एका बाजूला याचा हा स्पिनच राईस सर्व करतो आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये पनीरसुद्धा वापरू शकता. आता आपण जो तंदुरी फ्लेवर देण्यासाठी यामध्ये जो कोळसा ठेवला होता त्या कोळशाची जी मस्त असा जो धूर तयार झालेला आहे तो 2 ते 3 मिनटं जर तुम्ही त्याला झाकून ठेवलं तर त्याला चांगला फ्लेवर येईल. आता आपण तो काढून घेऊया.
आणि मग आपण अलगद हे बाजूला काढून घेऊया. आणि आपल्याला ह्या जी अर्धी बाजू मी ठेवलेली आहे याच्यामध्ये हा क्रीमी सॉस ॲड करायचा आहे. आता ह्याच्यावर आपण गार्निशिंगसाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण क्रीम ॲड करूया. हा क्रीमी म्हणजे जेवढं तुम्ही क्रीम ॲड कराल तेवढा तो जास्त सॉस क्रीमी लागेल, त्यामुळे तुम्ही याच्यावरती क्रीम ॲड करून घेऊ शकता. या दोन्हींचा कॉन्ट्रास्ट कलर जो आहे तो आपण रेड चिली फ्लेक्स ते आपण याच्यावर ॲड करून घेऊया. तुम्ही राईसवर सेपरेटली थोडंसं चीज किंवा थोडंसं पनीर तुमच्या आवडीनुसार ते जरी तुम्ही असं किसून घातलं वरनं तरी ते खूप छान दिसू शकेल. तर अशा प्रकारे तयार आहे स्पिनच राईस विथ तंदुरी क्रीमी व्हेजिटेबल्स. स्पिनॅच राईस विथ तंदुरी क्रीमी व्हेजिटेबल्ससाठी लागणारं साहित्य असं आहे: पालक, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, ब्रोकोली, लाल पिवळी भोपळी मिरची, मक्याचे दाणे, मशरूम, कसुरी मेथी, झुकिनी, उभा चिरलेला कांदा, बटर, आमचूर पावडर, धणे पावडर, हळद, चिली फ्लेक्स, काश्मीरी लाल पावडर, हिरवी मिरची, जिरे पावडर, लसूण, सैंधव मीठ, साधं मीठ, दूध, मैदा, क्रीम आणि शिजवलेला भात. कृती अशी आहे: सुरुवातीला एका कढईमध्ये चमचाभर बटर गरम करून घ्यावं. बटर वितळल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालावा. थोडा वेळ लसूण परतल्यानंतर त्यामध्ये झुकिनीचे तुकडे, वाफवलेले मक्याचे दाणे, लाल पिवळ्या भोपळी मिरचीचे तुकडे, शिजवलेली ब्रोकोली, मशरूमचे तुकडे हे सगळं घालावं आणि छान परतून घ्यावं. सगळ्या भाज्या परतल्यानंतर कढई बाजूला ठेवून द्यावी. एका मोठ्या भांड्यामध्ये 25 ग्रॅम बटर वितळवून घ्यावं. बटर वितळल्यानंतर गॅस बारीक करून त्यामध्ये 25 ग्रॅम मैदा घालावा आणि मैदा व्यवस्थित भाजून घ्यावा. मैदा भाजताना त्याचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर तापवून थंड केलेलं दूध ह्याच्यामध्ये घालावं आणि मग सतत ढवळत राहावं. अशा प्रकारे 3 वेळा ही प्रक्रिया करावी. शेवटी गॅसची फ्लेम वाढवून या मिश्रणाला उकळी येऊ द्यावी. यानंतर त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, धणे पावडर, 1 चमचा जिरा पावडर, चिमूटभर हळद, चिमूटभर आमचूर पावडर, चिली फ्लेक्स, काळं मीठही चिमूटभर, साधं मीठ चिमूटभर हे सगळं घालावं आणि सतत ढवळत राहावं. यानंतर थोडं पाणी घालून शिजू द्यावं. शेवटी लाल मिरची पावडर घालावी आणि कसुरी मेथी कुस्करून टाकावी आणि ढवळत राहावं. यानंतर सगळ्या भाज्या या मिश्रणात मिक्स करून घ्याव्यात आणि मिनिटभर हे शिजवून घ्यावं. गॅस बंद करून यामध्ये 2 मोठे चमचे क्रीम मिक्स करून घ्यावं. यानंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवावं. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला पालक घालावा. पालक मिनिटभरच गरम पाण्यात ठेवावा. त्यानंतर लगेच तो बर्फाच्या पाण्यात घालावा. एका मिक्सरच्या भांड्यात हा पालक घालावा. पुदिन्याची पानं आणि कोथिंबीरही घालावी. हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घ्यावी आणि त्याची सगळ्याची पेस्ट करून घ्यायची. एका पसरट कढईमध्ये अर्धा चमचा तूप घ्यावं. तूप गरम झाल्यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा घालावा आणि मग थोडासा तो परतून घ्यावा. कांद्याचा रंग बदलण्याची गरज नाही. यानंतर पालकाची पेस्ट घालावी आणि अर्धा मिनिट शिजू द्यावं. यानंतर 70 ते 80% शिजवलेला भात यामध्ये घालावा आणि छान एकजीव करून घ्यावं. शेवटी चवीनुसार मीठ घालावं, चिली फ्लेक्स घालावेत आणि परत एकदा मिक्स करून घ्यावं. शेवटी गॅसवर कोळशाचा तुकडा लालसर होईपर्यंत गरम करून घ्यावा आणि हा तुकडा वाटीमध्ये घेऊन ही वाटी सॉसच्या भांड्यामध्ये ठेवावी आणि त्यावर तूप सोडावं आणि लगेच झाकण ठेवावं. त्यामुळे सॉसला तंदूरचा छान वास येईल. तयार आहे स्पिनॅच राईस विथ तंदुरी क्रीमी व्हेजिटेबल.